ब्रेकनंतर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। ते पाहूयात। विदर्भामध्ये 3 नीट परीक्षार्थी सीबीआयने त्यांची झाडाझडती घेतलेली आहे। नागपूरच्या 2 परीक्षार्थी विद्यार्थिनी तर एक चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील एका परीक्षार्थी विद्यार्थ्याच्याच घरी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं। सीबीआयच्या दिल्लीच्या पथकानं नागपूर टीम सोबत तिन्ही परीक्षार्थींच्या घरी हे सर्च ऑपरेशन राबवलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांची झाडाझडती घेण्यात आलेली आहे। या विद्यार्थ्यांच्या घरी सीबीआयने सर्च ऑपरेशन राबवलं आणि त्यातून काही प्रश्न जी मुख्य परीक्षेमध्ये आलेली होती ती सारखी आहेत का ते तपासण्यात आलेलं आहे। याबाबत उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी अधिक अपडेट देतील। उदय, नागपूरमधून 2 तर चंद्रपूरमधून एकाची चौकशी करण्यात आलेली आहे। कशा प्रकारे तपास करण्यात आलाय नेमका? नक्कीच नीटचे पेपर फुटीच्या प्रकरणाचे तार जे आहेत आता विदर्भासोबत देखील जुळल्या जात आहेत। त्यातच आता सीबीआयनं नागपुरातल्या 2 आणि चंद्रपूरमधल्या 2 विद्यार्थ्यांच्या घरी जी आहे ती कारवाई करून विद्यार्थ्यांच्या घराची आणि त्या विद्यार्थ्यांची चौकशी केल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। काल रात्री उशिरा सीबीआय कडून ही जी आहे ती चौकशी करण्यात आली होती। दिल्लीच्या पथकाकडून ही चौकशी करण्यात आली होती। या प्रकरणाचा सीबीआय तपास करताना सीबीआयला काही माहिती मिळाली होती आणि त्याचे सूत्र जे आहेत ते थेट नागपूर आणि चंद्रपूर पर्यंत जुळले होते। त्यामुळे जो संशय होता त्या संशयाच्या स्पष्टीकरणासाठी सीबीआयने ही नागपूर आणि चंद्रपूरमध्ये कारवाई केल्याचं समोर आलेलं। मात्र या कारवाईमध्ये नेमकं काय झालेलं आहे आणि ते विद्यार्थी नेमके कोण होते याबाबत अद्यापही स्पष्टता आहे। त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काही याची व्याप्ती नागपूर आणि चंद्रपूर किंवा विदर्भातल्या इतर जिल्ह्यात वाढतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच धन्यवाद उदय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी पाहूया। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। कुठल्याही ठिकाणाला नाव देण्याचा अधिकार कोर्टाचा नाही। हा विषय राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो। तुम्ही त्यांच्याकडे जाऊन याबाबत विचारणा करा अशा सूचना कोर्टाने केलेल्या आहेत। त्यामुळे आता याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केला जाणार का आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून याबाबत काय निर्णय घेतला जाणार ते पाहावं लागेल।